प्रकार उभयान्वयी अव्यय, जो शब्दांच्या जातीतील 7वा प्रकार आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही कंजंक्शन असे म्हणता। उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी आपण याच्यातील 2 शब्दांचा अर्थ पाहूया। पहा, उभयान्वयी मध्ये उभय आणि अव्यय, उभय आणि अन्वय, अन्वयी, उभयान्वयी, अन्वय असे 2 शब्दांचा संबंध जोडतात। मग उभय म्हणजे काय, तर उभय म्हणजे 2, उभयचर प्राणी, उभयलिंगी असे प्रकारांचे नाव आपण ऐकलेले आहेत। अन्वय म्हणजे संबंध, अन्वय म्हणजेच काय, संबंध, म्हणजेच 2 गोष्टींचा संबंध जिथे दाखवला जातो त्याला उभयान्वयी असे म्हणतात। अव्यय म्हणजे काय आपण पाहिलेलंच आहे, अव्यय हे आपण शब्दांच्या जातीमध्ये शिकलेलेच आहोत। उभयान्वयी अव्यय पाहत असताना आपल्याला उभयान्वयी या शब्दाचा अर्थ लक्षात घेताना सांगता येईल की उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध, 2 गोष्टींचा संबंध जोडणाऱ्या अव्ययाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो। उभयान्वयी अव्यय असे म्हणतो। मग हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला आता एक पॅराग्राफ वाचून दाखवणार आहे, जो तुम्हाला इथे दिसेल। त्या पॅराग्राफ कडे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की उभयान्वयी अव्यय काय आहे, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणे आपण पुढे पाहूया। तर तो पॅराग्राफ काय आहे पहा। नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या, नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या आणि पावसाची रिमझिम सुरू झाली। आई नंदाला म्हणाली, तू कांदे, बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते। आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली। नंदाने आईला विचारले, आई लसूण घेऊ की आले घेऊ? आई म्हणाली, दोन्ही घे, पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल। पाऊस आला तर आपण भिजू, म्हणून तुला घाई कर असं सांगते आहे। नंदा म्हणाली, कशाला एवढी चिंता करतेस, आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही। आता या पॅराग्राफ मध्ये आपल्याला काही शब्द अधोरेखित केलेले दाखवत आहेत। कोणते ते शब्द पहा। आई, आणि, अन, व, तोपर्यंत, शिवाय, की, पण, कारण, तर, म्हणून किंवा म्हणजे। मग ही सगळी शब्द काय करतायत, या परिच्छेदामध्ये आपल्याला पाहिल्यावर लक्षात येईल की ही सगळी शब्द काय करतायत। तर ही सगळी शब्द त्या परिच्छेदात 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न करतायत। 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न ही सगळी शब्द करतायत। कोणती शब्द, जी या पॅराग्राफ मध्ये अधोरेखित केलेली आहे। मग 2 शब्दांना कसं जोडलं पहा। नंदा आणि आई या 2 शब्दांना आणि या शब्दाने जोडलं गेलं। त्याचबरोबर आईने भाजीपाला खरेदी केला, फळेही घेतली, या 2 वाक्यांना शिवाय या शब्दाने जोडलं गेलं। अशाच प्रकारे की, किंवा, म्हणजे, तर असे या पॅराग्राफ मधले, या परिच्छेदातले सगळे शब्द 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न करतात। तर या परिच्छेदात जे काही अधोरेखित शब्द, या परिच्छेदात 2 शब्द किंवा अधिक शब्द हे काय करतायत, 2 किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजेच काय, तर 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना ज्या अव्ययाने, ज्या शब्दाने जोडले जाते त्यालाच आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो। परत एकदा सांगते, 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना ज्या शब्दाने जोडले जाते त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। मग हे उभयान्वयी अव्ययामध्ये उभय अधिक अन्वय म्हणजेच 2 शब्दांचा संबंध दाखवणे म्हणजेच उभयान्वयी असं आपण त्याची व्याख्या पण सांगितली।
आता त्याची काही आपण उदाहरणं पाहूया. कोणती उदाहरणं पहा. तर रमेश व सुरेश एकाच वर्गात आहेत. उदाहरणे पाहूया आपण. रमेश व सुरेश एकाच वर्गात आहेत. एकाच वर्गात आहेत. आता यामध्ये दोन शब्द आहेत. रमेश एक नाव आहे, सुरेश एक. या दोन नावांना व या शब्दाने जोडलं म्हणून व हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. पुढचं वाक्य पाहूया. पाऊस पडला. पाऊस पडला आणि अंगण ओले झाले. आणि अंगण ओले झाले. पाऊस पडला हे एक वाक्य आहे. अंगण ओले झाले हे एक वाक्य आहे. या दोन वाक्यांना आणि या शब्दाने जोडलं गेलेलं आहे. म्हणजेच या दोन वाक्यांना आणि हा शब्द जोडतो म्हणून तो काय आहे, उभयान्वयी अव्यय. तुम्हाला आठवतंय आपण वाक्यांचे प्रकार शिकलो. त्या वाक्यांच्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्य होती आणि त्या वाक्यांचे प्रकारांना निर्देशित करत होती. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, विधानार्थी, आज्ञार्थी अशी वेगवेगळी वाक्य होती. मग आपण या उभयान्वयी अव्ययांचा वापर हा वाक्यांच्या प्रकारांसाठी सुद्धा करू शकतो हे इथून आपल्याला लक्षात येतं. पुढचं एक उदाहरण पाहूया आपण. लवकर आवर. लवकर आवर. शाळेची वेळ झाली. हो की नाही. हे दोन वाक्य लिहिले. लवकर आवर, शाळेची वेळ झाली. लवकर आवर कारण शाळेची वेळ झाली असं आपण इथे म्हणू शकतो. या वाक्यांवरून आपल्याला एक लक्षात येतं की दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना ज्या अव्ययाने जोडलं जातं त्याला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. मग ती अव्यय आणखीन कोणकोणती आहेत तर उदाहरणादाखल आपल्याला ती अव्यय पाहता येतील. कोणकोणती आहेत ती अव्यय पहा. व, किंवा, त्यानंतर म्हणून, कारण जे आताच आपण वापरलं, आणि त्यानंतर व, की, त्यानंतर पण, आणखीन नाहीतर, तोपर्यंत, अशी वेगवेगळी ही उभयान्वयी अव्यय आहेत जी वापरून आपण दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडू शकतो. आपल्याला जर प्रश्न विचारला की पुढील काही जसे काही ही उभयान्वयी अव्यय मी दिलेली आहेत या अव्ययांचा वापर करून तुम्हाला काही वाक्य तयार करा. आता कीचं वाक्य, तुझे काम झाले की आपण जाऊ. कीचं वाक्य बघूया आपण. तुझे काम झाले की आपण जाऊ. की या शब्दाने आपण या दोन वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जर, तर असे वाक्य सुद्धा आपल्याला वाक्यांना जोडण्याचे काम करतात. कसं, जर पाऊस आला तर आपण भिजू. जर पाऊस आला तर आपण भिजू.
आला तर आपण भिजू. अशा प्रकारे आपण तर या शब्दाने दोन वाक्यांना जोडलं. जर या वाक्याने वाक्य सुरू झालं म्हणून जर व तर हे दोन्ही सुद्धा काय आहेत, उभयान्वयी अव्यय आहेत. पाऊस आला तर आपण भिजू. जर एवढाही वापर केला तरी सुद्धा ते वाक्य पूर्ण होतं आणि दोन वाक्यांना तो तर शब्द जोडला जातो. पण जर हा शब्द तिथे लपलेला असतो म्हणून आपण जर आणि तर हे सुद्धा उभयान्वयी अव्यय म्हणून वापरू शकतो. अशा प्रकारे आपण उभयान्वयी अव्ययांची ओळख पाहिली. त्यातील ही काही उभयान्वयी अव्यय आहेत जी वापरून आणखीन आपण वाक्य तयार करू शकतो. शेवटी आपल्याला एक सांगता येईल की उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध, दोन गोष्टींचा संबंध जोडणे यालाच आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. मग दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम हे उभयान्वयी अव्यय करतात. म्हणूनच दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना किंवा अव्ययांना आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. हे झालं उभयान्वयी अव्ययाचा प्रकार. धन्यवाद.